तर काय काय भावांनो, नमस्कार. कसा आहे तुम्ही? लय भारी नवं. आज आपण अशा एका चित्रपटाच्या टीझरबद्दल बोलणार आहोत, ज्याचा नुसता विषय जरी काढला तरी आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा उभा राहतो. तो चित्रपट म्हणजे एक होतं माळीण. 30 जुलै 2014 ही तारीख महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर निसर्गाचा असा काही कोप झाला की हसत खेळत संपूर्ण गाव एका रात्रीत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. याच हृदयद्रावक आणि अस्वस्थ करणाऱ्या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे आणि आज आपण त्याचाच रिव्ह्यू करणार आहोत. भावांनो, टीजरची सुरुवातच इतकी भयानक की तुम्ही स्क्रीनवरून नजर हटवू शकत नाही. टीजरमध्ये दाखवलेला तो मुसळधार पाऊस, निसर्गाचे ते रौद्र रूप आणि अंधारात घडणारी ती भयावह घटना, हे सगळं पडद्यावर अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. या टीजरचा खरा जीव आहे याचं बॅकग्राऊंड म्युझिक. ती म्युझिक तुम्हाला एकाच वेळी भीती आणि एका मोठ्या शोकांतिकेची जाणीव करून देतं. पावसाळ्याचा आवाज आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्यांच्या किंकाळ्यांचा तो आवाज थेट काळजाला भिडतो. कलाकारांच्या चेहऱ्यावरील हतपलता आणि निसर्गासमोर माणूस किती क्षुद्र आहे याची जाणीव हा टीजर अगदी काही सेकंदात करून देतो. हा चित्रपट फक्त एक डिझास्टर ड्रामा नसून ती एक मानवी संघर्षाची, बचाव कार्याची आणि कधीही न विसरता येणाऱ्या दुःखाची कहाणी आहे. टीजर पाहता VFX आणि सिनेमॅटोग्राफीवर खूप मेहनत घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. अशा सत्य घटनेवर चित्रपट बनवणं हे एक मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. पण टीजर पाहता मेकर्सनी या विषयाला पूर्ण न्याय दिला असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आता प्रतीक्षा आहे ती चित्रपटाच्या ट्रेलरची. भावांनो, तुम्ही एक होतं माळीणचा टीजर पाहिलात का? तो तुम्हाला कसा वाटला आणि या चित्रपटाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. माळीण दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना या व्हिडिओच्या निमित्ताने आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा लगेच व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर भावांनो, आजच्या पुरते एवढंच. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या भावांनो. जय महाराष्ट्र.